ए भैताड, कुठे जाऊन राहिली ग? हा, कुठे जाऊन राहिली? तुला सॉरी म्हणायचंय. मी का म्हणू सॉरी तुला? तुझा तुझ्या नवऱ्यामध्ये काय ते झालंय ना, म्हणायला आता सॉरी तुला. मी तुला सॉरी म्हणणार नाही. शनाया प्लीज जाऊ दे, सॉरी बोल आणि मोकळी हो. कारण जोपर्यंत तू तिला सॉरी म्हणत नाहीयेस ती घरी येणार नाही. आणि जर का ती घरी आली नाही ना तर मी आणि पंकज रस्त्यावरती येऊ. व्हॉट या शनाया सॉरी म्हण. शनाया प्लीज. सॉरी. डोक्यावरती पडली होती का ग तू शन्या? हा, हे कसे बोलले सॉरी? हा, तुला काय पुन्हा सांगायचं का? हो माहितीये, हात सोडून हात खाली करून सॉरी. राधिका झालं झालं ना सगळं मनासारखं? आता जाशील काही तू? जाईन. मी शब्दाची पक्की आहे ना. अनेक लक्षात ठेव शन्या, पुन्हा माया वाट्याला जाऊ आणि गेलीस तर याद राहा. नाव लक्षात आहे ना? थांब. तो राधिका गुरुनाथ सुभेदार. ठेव तुझ्याजवळ. राधिका I'm sorry. Actually, शनाया म्हणाली म्हणून मी हे सगळं सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.